इकडे स्कुबा डायव्हिंगवर पण होतं 9 म्हणजे 9 संपला विषय. राईडचे 200 रुपये. मग सोफा राईड स्कुबा डायव्हिंगचे म्हणाला तर 15 मिनिटाचे 15 बरोबर आपण करणार आहेत सर्व जे काय आपण करणार आहे. आता आपण बोटिंगवर बसलेलो आहे. बोट झाले पूर्वाकार रडते कळत नाही मला वेडार की. पण इकडे आता लहान चिरीमध्ये ॲडव्हेंचर मस्त मार्गशीर्ष 11 जान नंतर 11 जान अजून पण निवांत बघ असेल ना तर आरेवारी बीच एक नंबर आहे. पाणी खूप छान. आपण थांबलो आहे श्री सद्गुरू कृपा या स्टॉलवर ना. चेंजिंग रूम असतं काहीतरी 30 रुपये पर बाल्टी. नमस्कार मंडळी, तुमचं आपला यूट्यूब चॅनल ट्रॅव्हल ग्राममध्ये मला पण स्वागत आहे. जे तुम्हाला माहिती आहे की आपण आहोत कोकणात. आपण होतो आपल्या गावी लांजामध्ये. तर आज तारीख 29 डिसेंबर आणि आपण आलो होतो सकाळी गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला गणपतीपुळ्याला. ऑफकोर्स गणपतीपुळ्याचा मी ब्लॉग केला नाही कारण मी खूप वेळा आधी केलेलं आहे. उन्हाळ्याकडे पॉईंट नाही आहे. मग त्यानंतर आपले एक ओळखीचे काका होते. त्याचं रिसॉर्ट आहे गणपतीपुळं काय 15 मिनटं माडाच्या बनात म्हणून. त्याचा मी ॲक्च्युली व्हिडिओ केला नाही कारण आपण स्टे नाही केलं. पण त्याचा रील बनवला आहे मी. तो नक्की तुम्हाला इंस्टाग्रामवर तुम्ही चेक करू शकतात. सँडी_वीर माझ्या इंस्टाग्राम आयडी आहे. खूप छान रिसॉर्ट आहे. तुम्हाला गॅरंटी आवडेल फॉर शॉर. जेवण वगैरे अप्रतिम आहे तिकडे आणि रेट्स वगैरे पण नॉर्मल आहे. की जाऊन तुम्ही तो रील चेकआउट करा. सगळ्यात जेवण खूप छान आहे. जेवण खूप मस्त होतं, खूप सुंदर होतं. तर आता आपण काय करलो ना, आपण आता चाललो आहे नेवरे बीचला. नेवरे बीचला तिकडे होतो वॉटर स्पोर्ट्स. ॲक्च्युली गणपतीपुळ्याला वॉटर स्पोर्ट होतात पण तिकडे खूप गर्दी असते म्हणून आपण अवॉइड करतो. आपण जो नेवरे बीचला आपण वॉटर स्पोर्ट्स करणार आणि मग तिकडून आरेवारी बीचकडे आपण जाणार बॅक टू लांजा. तर नेवरे बीचवर कुठे वॉटर स्पोर्ट होतात, काय कॉस्टिंग असणार आहे हे सर्व तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये पाहायला मिळेल. चला मग आता इथून दाखवत आहे नेवरे बीच काय ते ऑलमोस्ट 20 मिनिट्स. तर आपण तिकडे पोहोचल्यावर भेटू. तर इकडे आपण नेवरे बीचवर पोहोचलेलो आहोत. बाहेर सर्व स्टॉल लागतात खाण्यापिण्याचे. आपण गाडीकडे पार्क केलेली आहे. इकडे स्कुबा डायव्हिंगवर पण होतं. हे बघ लिहिलं स्कुबा डायव्हिंग वगैरे. बाकी बंपर राईड, बनाना राईड, जेटस्की वगैरे सर्व आतमध्ये आहेत. सो तुम्हाला पुढे दाखवणार आहे. मी काही नाही करणार आहे. आपले पोरं करू दे, आपला बायका करू दे, संपला विषय. मला काही नाही करायचं आहे. मला फक्त शूट करायचं आहे. 9 म्हणजे 9 संपला विषय. संपला विषय. नाही काय नाही मला काय नाही करायचं. मला काय हरायचं मग जिंकायचं पण नाही मला. सॉरी काय नाही करतं मला. तिकडे बघ तिकडे स्कुबा डायव्हिंग वगैरे होतं त्या साईडला पण. पाल ना इकडे असे 3 स्टॉल लागतात. 1, 2 आणि 3. इकडे कुठच्या ठिकाणी तुम्ही स्कुबा डायव्हिंग वगैरे करू शकतात असं आहे ते. तर आपण आता बोटिंग करतो. तर मंडळी आपण आता बोटिंग करतो. ॲक्च्युली माझा एक ऑफिसचा मित्र मिळालेत. तर ते आणि त्यांची फॅमिली आमची फॅमिली मिळून आपण बोटिंग करतो. 7 लोक आहेत. चिल्लर पार्टीचे पैसे घेत नाही. पर पर्सन आहे 200 रुपये. नॉट बॅड. आता बोर्डवर फिरवेल. सध्या इकडे जेटस्की बंद आहे. म्हणून आपलं बनाना राईड, सोफा राईड आणि बंपर राईड सर्व आहेत. बंपर राईडचे आय थिंक बनाना राईडचे 200 रुपये, मग सोफा राईडचे 200 रुपये असे काही रेट्स आहेत. मग 300 400 रेटच्या याच्यामध्येच आहेत. स्कुबा डायव्हिंगचे म्हणाला तर 15 मिनिटाचे 1500 रुपये आहेत. हाफ एन आवरचे 2500 रुपये असं काही ते रेट्स आहेत. आणि ते व्हिडिओ आणि फोटो दोन्ही देतात. तिकडे कुठे ते खोल ते घेऊन जा आतमध्ये आणि तिकडे ते स्कुबा डायव्हिंग वगैरे होते. तर तुम्हाला जर स्कुबा डायव्हिंग करायची असेल तर मालवणला जाण्यापेक्षा तुम्ही इकडे पण रत्नागिरीमध्ये करू शकतात असं आहे. हां तुम्ही मालवण जात असाल तर मालवणला करा आणि रत्नागिरीला आला तिकडे तुम्ही स्कुबा डायव्हिंग करू शकता. इकडे टोटल काहीतरी 3 हे स्टॉल्स आहेत आपल्या स्कुबा डायव्हिंगच्या इकडे. आणि आपल्या इकडे शेखर आता भेटलेले आहेत आपल्या ऑफिसचे आणि यांच्याबरोबर आपण करणार आहेत सर्व जे काय आपण करणार आहेत. पहिलं आपण करतोय बोटिंग. बाकी काय तुम्ही करणार काय? बघू आता काय जे करता येतील ते करायचे. मुलं आहेत ते करणार. हां मुलं आहेत तर आपल्याला पण थोडंफार आपण करणार नाही पण मुलांना करू दे. मला खूप भीती वाटते, जाम भीती वाटते. मी कधीच करत नाही. तर आपण चाललो आहे टुवर्ड्स बोटकडे. तर आता आपण बोटिंगवर बसलेलो आहे. बोट झाली आहे सुरू. आता हीच बोट वाटत स्कुबा डायव्हिंग वापरतो वाटतं. का स्कुबा डायव्हिंग सामान वगैरे सुरू पडलेलं आहे. सेम बोट वाटतं स्कुबा डायव्हिंग वापरतो. आपण बोट राईड एन्जॉय करतो आहे ना. जर कोणाला निवांत बसायचं असेल ना, राऊंड मारायचं असेल समुद्रामध्ये ना तर ही बोट राईड नक्कीच घ्या. बाकी कोणाला ॲडव्हेंचर पाहिजे असेल तर बोट राईड घेऊन उपयोग नाही आहे. फक्त मस्तपैकी निवांत बसण्यासाठी परफेक्ट आहे. इंजिन बंद झालं. 200 संपलं. 200 रुपये अरे लहाट बघ. तर आपले पैसे संपलेले आहेत आणि आपण बोट आपल्याला आता लँड केलेली आहे. आता आपण उतरूया. आपला बोटिंग करून झालं आहे. आता बाकीचे करतात कॅमेल राईड. कॅमेल राईडचे कसे आहेत 100 रुपये मोठ्यांचे आणि 2 लहान असतील तर तिघांचे मिळून 200 रुपये होतात. 50 रुपये लहान मुलांचे. थोडं बार्गेन करायचं. कॅमेल चाललाय कुटुक. हे कसे ओरडत आहेत बघा. आता कुठच्या याच्यावर बसले आहेत तर आपले कॅमेल राईड होते सुरू आराम से. टेन्शन नाही.
आराम से वो दुबई में बैठते दुबई में शेख लोग वैसा लग रहे तुम लोग हे कशा गावावर चल एन्जॉय करतात की रडते कळत नाही स्पृहा का रडते कळत नाही मला वेडार की अहो पहिल्यांदा बसलीस तू हा पकाव तो फिर क्या बिंदा जाने दो आता आपले दादा आणि फॅमिली बसते क्या बात आहे तर ती आपल्या मित्राची फॅमिली डुगू 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 करत येत आहे तर इकडे आधी जेटस्की वगैरे पण होती पण सध्या जेटस्की आय डोंट नो का बंद केलं आहे पण बाकीचे तुम्ही इकडे बनाना सोफा करू शकतात ठीक आहे म्हणजे लहान सहानचे जे ॲडव्हेंचर तुम्ही करू शकता नक्कीच आणि पुढे गेलं की आरेवारे बीचला मिळतं झिप लाईन ते तुम्ही नक्की करू शकता त्याचा व्हिडिओ मी खूप आधी बनवला होता जेव्हा झिप लाईन सुरू झाली होती ना तेव्हा आपण शूट केलं होतं दादा एन्जॉय करतात का हो भरपूर मजा येते ना मग खूप वेळानंतर ॲक्च्युली म्हणजे आपलं कधी पण गावी ये गावी ये गावी होती आज भेटलं ते पण गणपती पुळ्याला यांचं गाव चिपळूण माझा गाव लहानचा मी गावी घरी यायचं का तरी आता पण नंतर कधी नंतर काय येतं नाही तर मी येणार चिपळूण एक दिवस तू आता इकडे तुम्हाला स्कुबा वगैरे करायचं असेल ना थोडासा लवकर या म्हणजे अंधार पडला ना की मग तर नेत नाही बाकीचे काही वॉटरफॉल होत असतील पण इकडे तुम्हाला असं जास्त ॲडव्हेंचर असेल तर तुम्ही इकडे येणं काय पॉईंट नाही बाकी ठिकाणी जाऊ शकता तुम्ही पण इकडे असा लहान चिरीमध्ये ॲडव्हेंचर मस्त लाईक सोफा बोट लाईक सॉरी सोफा राईड बनाना राईड जेट्सकी बंद आहे राईड का ते आणि बाकीचे स्कुबा डायव्हिंग इकडे होतं पॅरासेलिंग इकडे होत नाही अजूनपर्यंत कुठे नाही मला आणि झिप लाईन पुढे आयोर बीचला गणपती वेळेला ॲक्च्युली खूप होते पण गर्दी होती म्हणून आम्ही इकडे गेलो नाही पण तिकडे तुम्ही नक्की ट्राय करू शकता सगळंच आहे पॅरासेलिंग वगैरे ॲक्च्युली सर्व तिकडे बनाना राईड आपला सोफा राईड जेट्सकी सर्व तिकडे त्याचा पण व्हिडिओ मी एकदा केला होता नक्की चेक करू आपल्या चॅनलवर खायला द्या दादाने खेकडा पकडला छोटेवाला आता फ्राय करून घेऊन जाऊया माझा मार्गशीर्ष आहे माझा मार्गशीर्ष घेऊन जा 11 जान नंतर तोपर्यंत मोठा होईल 11 जान तोपर्यंत मोठा होईल हा मोठा होईल पॉईंट बरोबर एवढा मोठा होईल बघ सोडा हो त्याला इकडे आपली पूर्ण चिल्लर पार्टी खेळते पाण्यामध्ये पाणी उडवणं वगैरे फुलवून चालू आहे खरोखर मला आता हे आवडत नाही लहानपणी मी पण केलेलं आहे अरे रे किती पाणी ओरडते आणि बारकीला फुलं आणल्याच्या जोशमध्येच असते तर आपला मित्र आणि फॅमिली जस्ट आता गेलेले आहेत आपल्या घरी तर आता चिपळूणला पोचला ऑलमोस्ट 3-3:30 तरी आहेत आपण लांब झाला आहे हार्डली एक दिवस पोचू आपण तर इकडे आपलं खूप जाम मजा आली आजचा दिवस 1 नंबर गेला कारण गणपती बाप्पा दर्शन 1 नंबर झालं मग त्या माडाच्या मनात गेलो तर रिसॉर्टमध्ये तिकडे आपण फ्रेश वगैरे झालो बसलो वगैरे छानपैकी गप्पा गोष्टी केल्या इकडे आलो निवरी बीचवर छानपैकी इकडे आपण सर्व राईड वगैरे केलेले आहेत खूप बरं वाटलं तुम्हाला राईडचा पूर्ण इन्फो दिलेला आहे मी कसं तुम्हाला निवांत बसायचं निवांत तर तुम्ही हा वाला बीच नक्कीच घेऊ शकता सिरियसली बोलतो आणि अजून पण निवांत बसायचं असेल ना तर आरेवारे बीच 1 नंबर आहे पाणी खूप छान आहे मस्त वेळ फक्त बसून राहा आणि काय आणि प्रॉपर तुम्हाला ॲडव्हेंचरवाले करायचं असेल ना आपलं वॉटर स्पोर्ट तर गणपतीपुळे बेस्ट त्यासाठी तर आपली पोरं आता सध्या एन्जॉय करत आहेत तर तुम्हाला डायरेक्ट बाहेर भेटतो मी स्टॉलवर का तिकडे पण आपलं चेंजिंग रूम वगैरे असते पण तुम्हाला सांगणार आहे की चेंजिंग रूमचे किती चार्जेस असतात पाणी वगैरे पण असतं आंघोळ पे करायला ते सर्व तुम्हाला पुढे पाहायला मिळणार आहे तर मंडळी आता बरोबर 6:15 झाले आहेत आणि आपण आलो बाहेर ना तर तुम्हाला पण दाखवतो मी इकडे सर्व गाड्या पार्क होतात या साईडला आपली गाडी इकडे पार्क केलेली आहे आणि बरोबर गाड्या समोर आणि इकडे सर्व स्टॉल लागतात या साईडला बघा इकडे समोर स्टॉल लागतं सर्व खाणं पिणं वगैरे सर्व मिळतं तुम्हाला मॅगी वडापाव भजीपाव बुर्जीपाव आंबेड सर्व मिळते पूर्ण स्टॉल इकडे असतं आणि कसं आहे ना मंडळी सर्व आपल्या बीचच्या पार्क तुम्हाला असे स्टॉल ऑफकोर्स पाहायला मिळतीलच तर आपण थांबलो आहे श्री सद्गुरू कृपा या स्टॉलवर ना इकडे जेवण वगैरे सर्व म्हणून मिळतं व्हेज थाळी नॉर्मली सर्व मिळतं इकडे बघा असेल आंबेड पाव बुर्जीपाव चिकन पाव सर्व मिळतं इकडे तर इकडे आता आपण करतोय चेंज तर मुलं खूप खराब झालं पाण्यामध्ये तर ते पूर्ण चेंज होणार आहे चेंजिंग रूम जे असतं काहीतरी 30 रुपये पर बाल्टी आतमध्ये प्रॉपर आपलं हे आहे आपलं बाथरूम कसं असतं प्रॉपर बाथरूम वगैरे असतं हे बघा हे असं प्रॉपर बाथरूम वगैरे इकडे असतं आणि 30 रुपये पर बाल्टी असं नॉट बॅड चांगलं आहे एक बरं आहे की आपलं ओलं बसण्यापेक्षा स्वच्छ होऊन आणि कारण आपण टॉवेल वगैरे सगळं कपडे वगैरे आपण आणले होते स्वच्छ होऊन आपण मग निघूया आपल्या घरी जमल्या काहीतरी घेऊ खायला चहा वगैरे आपण थोडी पिऊ इकडे आणि मग निघू तुम्ही बघा इकडे बिस्किट वगैरे चहा वगैरे प्लस तुम्हाला साबण वगैरे इकडे अवेलेबल आहे साबण शॅम्पू सर्व अवेलेबल असतं वगैरे टेन्शनच नाही खायला पिलं सर्व असतं इकडे मग इकडे तुम्ही सगळं फ्रेश वगैरे झालात खाल्लं पिलं की आपण गाडीत बसलो की निघालो आणि इकडे या काकी असतात इकडे थँक्यू तर मंडळी आता आपण नाश्ता पण सांगितलं आहे मॅगी मुलांसाठी आपण चहा पिणार आहे हे आपले आवडते गोल बिस्किट्स आहेत ते आपण घेणार आहे
अजून एक दोन आपण चिरीमिरी आयटम वेफर घेऊ गाडी खायला, कारण ऑलमोस्ट 1-1.5 असा प्रवास आहे अजून. आता 7 वाजले तर पोचते आपल्याला 8-8 वाजतीलच. आणि पोरं तर आपल्या गॅरंटी झोपणं गाडीमध्ये तर वादच नाही आहे. आणि उद्या आपण जाणार कोल्हापूरला. तर कोल्हापूरचा ॲक्च्युली मी महालक्ष्मी ब्लॉग केलेला आहे, तर पुन्हा नाही करणार आहे, पण तुम्हाला अंबाघाट नक्कीच दाखवीन त्या ब्लॉगमध्ये. तर आता आपण काय करूया, आपण इकडे आपला हा ब्लॉग संपूया. तर हा ब्लॉग फक्त होता आपला नेवरे बीचवर जे काय ॲक्टिव्हिटीज होतात ते तुम्हाला फक्त दाखवले आहेत. थोडेफार कॉस्टिंग होतं तुम्हाला सांगितलं आहे, सगळं तुम्हाला दिलेलं आहे. तर आता आपण भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत खुश राहा आणि हसत राहा. बाय. बाय बाय करू. बाय 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 बाय. बाय